Co-powered by Techno. डोंबिवलीवरून कल्याण नाशिक हवेला जाणारा हा महामार्ग आहे। या महामार्गावरती ओडिसी वाहन पलटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी 106 टायरचा ओडिसी वाहन आहे, जो एक कंपनीचा मोठा बॉयलर जो आहे या ठिकाणाहून घेऊन नाशिकच्या दिशेने जात होता। मात्र या बॉयलरला नेणारा 106 टायरची जी ट्रॉली आहे आणि या ट्रॉलीला खेचण्यासाठी जो पुलर व्हॅन असतो, म्हणजे पुढे एक गाडी असते जी खेचून नेते, ती या ठिकाणी उलटलेली आहे। विशेषतः या गाडीमध्ये काही छोटे छोटे सिलेंडर देखील आहेत आणि ते सिलेंडर काढण्याचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर ट्रॉलीच्या साहाय्याने यांना साखळी लावून आता उलटलेला जो ट्रक आहे तो पुन्हा सरळ करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समोर आलेले आहेत आणि या ठिकाणी तारेवरची कसरत करत हा जो उलटलेला ट्रक आहे हा पुन्हा एकदा सरळ करून व्यवस्थित करून याला रस्त्याच्या कडेला न्यायचा प्रयत्न जो आहे या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून केला जात आहे। या ठिकाणी काही स्थानिक नागरिक असतील, ट्रकमध्ये येणारे काही चालक असतील किंवा त्याचबरोबर आजूबाजू परिसरातील लोक असतील, हे सगळेच या ठिकाणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तारेवरची कसरत करत ट्रक बाजू काढण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे। मात्र या ठिकाणी पहाटेच्या वेळेला अशा प्रकारचं ट्रक उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने या ठिकाणी वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या ठिकाणी वाहने अर्धा तासापासून वाहतूक कोंडीमध्ये थांबावे लागत असल्यामुळे वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।